नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचे आहे भन्नाट रेसिपी गव्हाच्या पिठापासून हेल्दी आणि पौष्टिक, झटपट होणारी आहे। काहीही वेळ न लागता ही रेसिपी तेवढीच रुचकर, मऊ लुसलुशीत, जाळीदार, टम फुगणारी होणार आहे। आता त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा, अगदी तोंडात टाकताच विरघळणारी। त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ अगदी छान आपण घरी दळून आणतो तेच आहे, अजिबात मैद्याचा वगैरे वापर करायचा नाही। आता त्यासाठी आपण एक मोठा बाउल घेणार आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ आहे तर अर्धी वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। गूळ तुमच्या आवडीनुसार घ्या आणि त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे आणि गुळाला छान असं हाताने मॅश करून त्याचं पाणी करून घ्यायचं आहे। झटपट होते ही रेसिपी, काहीही वेळ न लागता भन्नाट रेसिपी होणार आहे। नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा, पाहताच तोंडाला पाणी सुटेल एवढी भन्नाट रेसिपी आहे। आता गुळाचं पाणी करून घेतल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं आपल्याला, कारण गुळामध्ये खडा कचरा काही असला तर निघून जाईल। आणि ते भांडं स्वच्छ करून परत त्यामध्ये पाणी ओतून घ्या गुळाचं। आता गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पूड, सुंठ पूड आणि जायफळ पूड। थोडंसं आपल्याला घालायचं आहे बडीशेपची पावडरसुद्धा 1 चमचा घालून घ्यायची आणि जे आपण वाटीभर पीठ ठेवलं होतं ते सुद्धा त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे। गुठळ्या होऊ न देता हे पीठ छान फेटून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ते प्रमाण तुम्ही जर वापरलं तर तुमचा हा पदार्थ अजिबात बिघडणार नाही। आता स्मूथ असं पीठ झालेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे। जो तुमच्याकडे असेल तो घातला तरी चालेल, पण बारीक रवा घातला तर अतिउत्तम। आता ज्या वाटीने तुम्ही पाणी घातलं होतं त्याच वाटीने तुम्ही दूध घालून घ्यायचं आहे। आता दूध घालून झाल्यानंतर ते सुद्धा छान असं फेटून घ्यायचं, अगदी स्मूथ एकजीव झाल्या पाहिजे हे सगळं। गव्हाचं पीठ, रवा, दूध, पाणी, गूळ, बडीशेपची थोडीशी पावडर, वेलची, सुंठ पावडर। आता हे बॅटर तयार झाल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटं। 10 मिनिटांनंतर पाहायचं आहे, हे पहा आपलं थोडंसं हे फुलला गेलेलं आहे रवा आणि दाटसर झालेलं आहे। आपल्याला 1 घोटभर पाणी ओतायचं आहे आणि सैलसर जरा पीठ करून घ्यायचं आहे। आपल्याला नाही इनो वापरायचा ना सोडा, तरीसुद्धा मऊ लुसलुसीत जाळीदार पदार्थ होणार आहे। आता एक भांडं ठेवायचं आहे पसरट, त्यामध्ये तेल घालून घ्या, तूप घालून घ्या, तुमच्या आवडीनुसार काहीही घालू शकता। मी तेल घातलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे पहा, थोडंसं मी घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्याप्रमाणे आपलं बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि बाजूनी तेल सोडायचं आहे। पहिल्यांदा असं करून घ्या, नंतर तुम्ही 1 2 3 असे एकत्र जरी घातले तरीसुद्धा आपल्याला हा पदार्थ तेवढाच फुलणारा आहे आणि जाळीदार होणार आहे। पहा, पहिल्यांदाच घातलेलं आहे पीठ तरीसुद्धा छान टम फुगलेलं आहे। आता दुसराही घालून पाहायचा आहे कसा होतोय तो, हे पहा। 1 चमच्याचा अंदाज घ्या, म्हणजे तुम्हाला अगदी सारखे आपले मालपोहे म्हणा किंवा तुमच्याकडे आणखीन काय म्हणतात ह्या पदार्थाला ते सुद्धा सांगा। आता 2 आपण काढून घेतलेले आहे करून। परत आता
भांडं थोडंसं गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता आपण एक संगती 2-4 जरी टाकले तरीसुद्धा तेवढेच टम फुगणार आहे. तुम्ही पाहू शकता किती झटझट पटपट जाळीदार आणि टम फुगतायत आपले मालपोहे. ते सुद्धा गव्हाच्या पिठाचा. गव्हाचा पिठाचा मालपोहा केला का मुलांसाठी, मोठ्यांसाठी, वृद्धांसाठी अगदी पौष्टिक पदार्थ. आता जरा तो बाजूला सारायचा आहे आणि दुसरा घालून घ्यायचा आहे. पहिला आहे तो पलटी करायचा आहे, म्हणजे दुसरा होस्तोपर्यंत तो सुद्धा खरपूस खालून भाजून होतो. असे 1-2 अलटी-पलटी करून घालून घ्यायचे आणि छान असे मालपोहे तयार करून घ्यायचे आहेत. पहा किती सुंदर कलरसुद्धा आलेला आहे आणि दिसतातही भारीच. इतके छान होतात का तुम्ही कोणी पाहुणे आल्यावरती सुद्धा हा पदार्थ करू शकता. त्यांनासुद्धा आवडेल. मुलांच्या टिफिनसाठी म्हणा, कुठे तुम्ही बाहेर जात असाल तरीसुद्धा हा पदार्थ घेऊन जाऊ शकता, कारण खराब होणार नाही 2 दिवससुद्धा. असे आपण मालपोहे करून घेऊ आणि आवडलेस तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडला तर लाईक करायला सांगा आणि सबस्क्राईब केलं तर माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत झटपट पोचत जातील. आणि तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जरूर कळवा का हा पदार्थ कसा वाटला. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता? माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का? आवडल्यास कमेंट आणि लाईक जरूर करत जा, म्हणजे पुढच्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचण्यास नक्कीच मदत होईल. मैत्रिणींनो, तुमची कमेंट आणि त्यावर प्रतिक्रिया काय असते ह्यावरती आम्हाला रेसिपी बनवायला छान वाटतं आणि उत्साहही येतो. आता झालेले आपले मालपोहे करून काहीही वेळ लागत नाही, झटपट होतात आणि 1 वाटीचे मालपोहे बरेच 20 होतात मैत्रिणींनो. पहा, आपण इनो सोड्याचा काही वापर न करता हा पदार्थ बनवलेला आहे. नक्की करून पहा. परत एकदा सांगते, आवडल्यास रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब केलं असलं तर माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रंजना किचनला लाईक करत जा. आहे ना झटपट होणारा पदार्थ. एका संगती 2-2, 4-4 असे आपले हे मालपोहे तयार होतात. फक्त पसरट भांडं घ्यायचं मैत्रिणींनो, म्हणजे आपले मालपोहे छानच होतात. ते सुद्धा गव्हाच्या पिठाचे. गव्हाचं पीठ म्हटलं का पौष्टिकच असतं. झालेलं आहे आपले मालपोहे बनवून आणि त्यावरती सजावटीसाठी तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असले तर घालून घ्या आणि नाही घातलं तरीसुद्धा चवीत काही फरक पडणार नाही. पहा किती जाळीदार दिसतोय ना, आणि तेवढाच मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे. तुम्ही 2 दिवस जरी ठेवले तरी हा पदार्थ खराब तर होणार नाही, पण वातड म्हणजे कडकसुद्धा होणार नाही. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नक्कीच रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीत. बाय बाय.